नमस्कार, जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता मोठ्या शहरात जाण्याची गरजच नाही, कारण कोणतंही लोखंडी मेटल कटिंग सोपं झालंय। कोणताही लोखंडी पत्रा कट करणं, डिझाइन करणं यासाठी कर्जत तालुक्यातील पिंपळवाडी या ठिकाणी कंपनीत अत्याधुनिक अशी लेझर कटिंग मशीन उपलब्ध झाली आहे। लेझर मशीन मध्ये होणार 0.5 ते 12 mm आकारापर्यंत कटिंग। लोखंड आणि पत्र्याच्या शीटला पाहिजे तो आकार दिला जाणार। तर हे मशीन कम्प्युटरद्वारे ऑपरेट होणार असून आपण पाहिजे ती डिझाइन पाहिजे त्या आकारामध्ये कटिंग करून घेऊ शकतो। यामुळे अत्याधुनिक दरवाजे त्याचप्रमाणे इतर सर्व साहित्य पाहिजे त्या डिझाइन मध्ये कट करून मिळेल। चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या प्रेस्टिन पीक टेक्नॉलॉजी या कंपनीला। ठिकाण पिंपळवाडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर। संपर्क 78 880 55 536। कर्जत तालुक्यातील कोरेगाव येथील कोरेश्वर मंदिरामधील ट्रस्ट कमिटी बरखास्त करावी आणि यामध्ये सर्व जाती धर्माच्या नागरिकांचा समावेश करावा या मागणीसाठी आज कोरेश्वर मंदिरामध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये बैठक संपन्न झाली। यावेळी अनेकांनी आपले मत व्यक्त केले। कोण काय म्हणाले आपण पाहूया। आपला गाव आजपर्यंत एकोप्याने राहतोय, प्रत्येक जाती धर्माला आपण मान सन्मान देतोय। मग तुम्ही ट्रस्ट मध्ये बी तशा लोकांना संधी द्या। आमचं म्हणणं आहे वाघ पिशे काळ्यांपैकी यंदा एक जण घ्या, 5 वर्षानंतर त्यांना काढून द्या, पुढच्या वेळेस पिशांना घ्या। करताना सर्व समावेशक सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन आणि सर्वांची देवावर श्रद्धा आहे, तरी सर्व समाजातील एक नाही का प्रतिनिधी ह्या ट्रस्टमध्ये घेण्यात यावा, एवढीच आमची अपेक्षा आहे आणि सर्वांना न्याय द्यावा। कोरेश्वर मंदिरामध्ये झालेल्या आजच्या बैठकीसाठी निळकंठ शेळके, उदयसिंग राजपूत, भानुदास काळे, हनुमंत मुरकुटे, सरपंच विनोद मुरकुटे, उपसरपंच रोहिदास अडसूळ, माजी उपसरपंच श्रीकांत वाघ, जवान सिंग परदेशी, संजय शेळके, नवनाथ काळे, कुमार परदेशी, बदन सिंग परदेशी, संतोष शेळके, निळकंठ मुरकुटे, दादासाहेब वाघ, लक्ष्मण पिसे, प्रमोद वाघ, दादा धस, भाऊसाहेब कोरे, जयसिंग परदेशी, जयपाल परदेशी, चिमाजी थोरात, दीपक महाराज परदेशी, छन्नो सिंग परदेशी, अक्षय शेळके, प्रकाश शेळके, मुरलीधर शेळके, पैलवान अजित शेळके, धनंजय शेळके, सोनू कोकाटे, विलासदेव मुळे, विनोद कोकाटे, विक्रम कोकाटे, दिलीप शेळके, अशोक शेळके, नामदेव शेळके, शंकर वाघ, लक्ष्मण मुरकुटे, विजयसिंग परदेशी, ज्ञानदेव खोसे, सूर्यभान थोरात, पांडुरंग शेटे, धीरज परदेशी, धीरज जाधव, भरत शेळके, शेषराव शेळके, तात्यासाहेब मुरकुटे, कृष्णा गुरव पुजारी, मनोज लोंढे, शुभम पालवे, भाऊ थोरात, अजित सय्यद, मोहन अडसूळ, शैलेश अडसूळ, राहुल अडसूळ, सौरभ फाळके, राहुल शेळके, स्वराज शेळके, विजय पिसे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। पाहूया यावेळी उपस्थित असणारे निळकंठ शेळके काय म्हणाले ते। आज आपण सर्वजण श्री कोरेश्वर महाराज मंदिर ट्रस्ट या संदर्भात जी पत्रकार परिषद आयोजित केली, प्रथमतः या पत्रकार परिषदेसाठी सर्व कोरेगावातील ग्रामस्थ आणि विशेष करून कोरेश्वराला मानणारे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्यांचं मी प्रथमतः या ठिकाणी स्वागत करतो। कोरेगावमधील कोरेश्वर हे मंदिर आपल्या गावातील भक्तांचे, पंचक्रोशीतील भक्तांचे प्रमुख श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत आहे। आज आपणाला या ठिकाणी बोलवण्याचं कारण असं आहे की आपल्या मंदिराच्या ट्रस्टची स्थापना साधारणतः 2011-12च्या दरम्यान गावामध्ये ग्रामसभा झाली। जे जुने जाणते मंडळी तर त्यांना माहिती तारीख, एक्झॅक्ट तारीख मला माहीत नाही। 11-12च्या दरम्यान इथं ग्रामसभा झाली। ग्रामसभेमध्ये गावातील 13 लोकांची निवड करण्यात आली। तुम्हाला गावकऱ्यांना एक प्रश्न विचारतो मी, ज्या 13 लोकांची निवड करण्यात आली त्यावेळेस गावाने सर्वानुमते पाठिंबा दिला, पण त्यावेळेस असं काय ठरलं होतं का की ते जे विश्वस्त निवडलेत त्यांनी त्यामध्ये असं सांगितलं की दर 5 वर्षानंतर आपण बॉडी रिनोव्हेशन करू, दर 5 वर्षानंतर आपण बदलणार, असं गावापुढे ठरलं होतं। असं ठरलं होतं का की त्यांचेच वंश परंपरेने घ्यायचं, असं ठरलं होतं का? नाही।
म्हणजे मी जुन्या लोकांना विचारतोय, मला काय त्यावेळेस एवढं सांगता येत नाही. मग नव्हतं ठरलं तर आता सध्या त्यांनी तर घेतलेलं आहे. दुसरा मुद्दा असा, 2019 साली आपल्या ट्रस्टची अधिकृत स्थापना झाली. 7-8 वर्ष तर गाववाले त्यांना विश्वस्त ट्रस्ट म्हणून संबोधित होते, पण त्याची स्थापना 7/11/2019 साली झाली ट्रस्टची. मग 19 नंतर 5 वर्ष पूर्ण झाले, त्याला 2024लाच पूर्ण झाले. आपण धर्मादाय आयुक्ताकडून की कोरेश्वर मंदिर ट्रस्टची ओरिजिनल डिटेल कॉपी आणि घटना आणली, चेंज रिपोर्ट, धर्मादाय आयुक्त अहिल्यानगर. त्यामध्ये यांनी घटनेत असा उल्लेख केलेला आहे की दर 5 वर्षानंतर कोरेश्वर मंदिराची ट्रस्टची बॉडी नवीन घेण्यात येईल कार्यकारी मंडळातून निवडून. मग साधारणतः 19ला स्थापना पकडू आपण, पण आता 2026 आहे, 7 वर्ष झाले. 5 वर्षांनी बदल त्यांनी सांगितलेला आहे, आपण नाही सांगितलं. म्हणजे गावाने सर्वांनी मिळून ठरवलं की दर 5 वर्षानंतर बदल करण्यात येईल. हे तुम्हाला मी दाखवतो. कार्यकारी मंडळाची निवड दर 5 वर्षांनी सर्वसाधारण सभेत बहुमताने करण्यात येईल. त्याला झूम करा. हे त्यांनीच त्याच्यात सांगितलं. पण 5 वर्ष झाल्यानंतर बी त्यांनी आता सध्या त्यांनाच मुदतवाढ मागितली, आणखी 5 वर्ष आम्हाला ठेवा. आपल्याला त्याला बी विरोध नाही, आणखी तुम्ही 5 वर्ष राहा. पण तुम्ही असं सांगितलं नव्हतं ना की आमच्या नंतर आमचेच पोरं भरायचे. असं सांगितलंय का? तुम्ही सांगा. ठीक आहे, त्याला पण आपली हरकत नाही. दुसरा मुद्दा, या ट्रस्टच्या अंतर्गत कोरेश्वर महाराजांच्या मंदिराच्या अंतर्गत त्यांनी 4 मंदिरं घेतलीत. कोणते 4 मंदिरं? एक विठ्ठल रुक्मिणी मंदिर, दुसरं ये मारुती मंदिर, खालचा मारुती मंदिर आणि भैरवनाथ मंदिर, 4 मंदिरं घेतलीत त्यांनी. मग त्याच्यात सिद्धेश्वर मंदिर का नाही? आपल्या गावचं मंदिर नाही का सिद्धेश्वर मंदिर? तुम्हाला काय वाटतं, सिद्धेश्वर मंदिर ह्यात पाहिजे का नाही? पाहिजे ना सिद्धेश्वर मंदिर. बरं ठीक आहे, काही आपल्या गावातले सांगतात की ते आमचंच मंदिर आहे वैयक्तिक. बरोबर ना? बरोबर सांगतात ना, आमचंच मंदिर आहे. ठीक आहे, मग तुम्ही ट्रस्टमधल्यांनी ते मंदिर इकडे घेतलं नाही म्हणजे तुम्ही शिक्कामोर्तब केलं हे मंदिर त्यांचंच आहे. तुम्ही ट्रस्टनीच केलं ना, ह्याच्यात नाही घेऊन. मग हे मंदिर जर त्यांचंच आहे तर मग हे 2019 साली जे ट्रस्ट झालंय त्या व्यक्तीचं ह्या ट्रस्टमध्ये कशासाठी काम आहे? त्या कोरेश्वराच्या ट्रस्टमध्ये त्यांना स्वतंत्र मंदिर दिलंय ना आपण गाववाल्यांनी सगळ्यांनी. मग त्यांना मंदिर स्वतंत्र दिलंय म्हणल्यावर त्यांना ट्रस्ट स्वतंत्र नेमू द्या. तिथं कुठून निधी आणता येत असलं तर आणू द्या. मग त्यांना ह्या ट्रस्टमध्ये मग दुसऱ्या व्यक्तीला घ्यायचं ना, कोणाला तरी. त्या वस्तीवर एवढे लोक आहेत. बरोबर, तुमचं काय मत आहे? बरोबर आहे. हा, बरोबर आहे का? आता पुढचा मुद्दा आपण असा केलाय की ह्याच्यात शासकीय नियमाप्रमाणे, म्हणजे शासनाने जो GR काढलाय, 10 लोकांची ट्रस्ट असली तर त्याच्या मागे कमीत कमी 1 पुजारी लागतो. 20 लोकांची ट्रस्ट असली तर 2 पुजारी लागतील. आता मी तुम्हाला नाव वाचून दाखवतो आपल्या ट्रस्टमध्ये आपण सगळ्यांनी मिळून दिलेली गाववाल्यांनी. तर ह्याच्यात मला पुजारी नेमकं कोण आहे तुम्ही सांगा. अरुण बुवासाहेब फाळके, एकनाथ शंकर शेळके, चंद्रकांत रंगनाथ देशमाने, शिवाजीराव आनंदराव फाळके, हनुमान महादेव शेळके, माधवराव मल्हारराव निंबाळकर, कृष्णराव भास्करराव मुरकुटे, बाळासाहेब विश्वासराव शेळके, दयाळ दशरथ पुरी, राम मनोहर शेटे, काकासाहेब काशीनाथ शेळके, भुजंगराव सूर्यबान निंबाळकर आणि गंगाराम चंद्रबान शेळके. ह्याच्यातलं नेमकं तुम्ही मला सांगा कोण पुजारी शासनाच्या नियमाप्रमाणे? एक बी नाहीये. पुजारी कोण असायला पाहिजे? गुरव, मुळे कंपनी किंवा शेटे कोरे. पण प्रत्येक मंदिराला कमीत कमी गुरव पुजारी असतो. मग शासनाच्या नियमाप्रमाणे 1 गुरव घेणं अपेक्षित आहे, पण ह्यांनी गुरव घेतलेला नाही. ह्याच्यावर आपला सगळ्यांचा, माझा आक्षेप आहे. तुमचा काय आक्षेप आहे का नाही सांगा तुम्ही. त्यांनी त्यावेळेस नाव पुकारले त्या टायमाला निळूचं नाव होतं, आमचं गंगासिंग परदेशीच नाव होतं, पण ती दोघं नाव का वगळले त्यांनी? दुसरा मुद्दा, तो मुद्दा लय लांबचा आहे. ते मुद्दे पुढचे येतं. पुढचा एक मुद्दा, आता मानकरी इथं रथाला मानकरी इथं म्हणजे चाकाला उट्या लावायला ननवरे कंपनी असेल.
बरोबर ना? एका बाजूने पिशे असतात नारळ फोडायला, नाळा ओढायला, एका बाजूने वाघ असतात, वरती शेळके कंपनीचे काही लोक असतात, इतर सगळे पिशे ही सगळे जे मानकरी ठरलेले आहेत. त्यापैकी कोण व्यक्ती ह्या ट्रस्टमध्ये मी आता नाव वाचून दाखवली? कोणीच नाही कोणीच नाही. वाघ, पिशे, काळे, पेटकर गावात हे समाज आहेत. दुसरा एक मुद्दा, आपल्या कोरेगावची लोकसंख्या साधारण 7-8 हजार लोकसंख्या आहे. त्याच्यामध्ये राजपूत समाज एक 1200, 1300, 1500 लोकसंख्या असेल. मग राजपूत समाजाला का प्रतिनिधित्व दिलं नाही तुम्ही? म्हणजे तुम्हाला एकही लायक व्यक्ती वाटला नाही का राजपूत समाजाचा ह्या ट्रस्टमध्ये गावात? बरोबर आहे, चुकीचं आहे? बरं मला सांगा, आपल्या कोरेगावच्या अंडरमध्ये 3 वाड्या आहेत. कोणत्या वाड्या? साटवाईवाडी, गलांडेवाडी, मुरकुटवाडी. आपण रथयात्रेला त्यांना बोलवतो, त्यांच्या वर्गण्या घेतो, बरोबर आहे? मग त्या धनगर समाजाचा एक लायक व्यक्ती सापडला नाही का ट्रस्टमध्ये? घ्यावा त्याला बाबा. काय वाटतं तुम्हाला? घेतला पाहिजे का नाही? पुन्हा त्याच्यानंतर आपल्या गावात दलित समाज आहे, मोठा समाज आहे. मग दलितांना तुम्ही पंक्तीपर्यंत देता, प्रत्येकाच्या वर्गण्या घेता. तो व्यक्ती तुम्हाला वाटला नाही का मायक्रो ओबीसीचा एखादा व्यक्ती घ्यावा? म्हणजे ही ट्रस्ट माझ्या मतेने सर्व समावेशक ट्रस्ट नाही. तुमचं काय म्हणणं आहे सांगा. बरोबर. मग त्याच्यालाच आपला आक्षेप आहे. दुसरा मुद्दा काय आहे? आता एक महत्वाचा मुद्दा सांगतो. यांनी काय केलंय? एवढ्या गोष्टी झाल्या तरी बी आपला आक्षेप नाही. 15 वर्ष झालं गावातलं कोणीच त्यांना म्हणाय गेलं नाही, असं का केलं, तसं का केलं, का कोण गेलं तर आबा. पण एक मुद्दा त्यांनी असा केलाय, आता ते तुम्हाला वाचून दाखवतो, की त्या ट्रस्टमध्ये जायला ज्या अटी केल्यात त्यांनी, अटी शर्ती, त्या अटी शर्ती वाचून दाखवतो. सभासदत्व, कोरेश्वर महाराज मंदिर ट्रस्टला जे सभासदत्व होण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील तसेच कोरेश्वर मंदिर ट्रस्ट कोरेगाव या हद्दीतील स्त्री व पुरुष धार्मिक व्यक्ती, देवस्थानावर श्रद्धा असलेली व्यक्ती अर्ज करण्यास पात्र राहील. म्हणजे तुम्हाला जर भक्त व्हायचंय, जिल्ह्यातला कुठलाही व्यक्ती कोरेश्वराचा भक्त होण्यास पात्र राहील, विशेष करून कोरेगावचा. पण त्यांनी काय करायचंय प्रोसिजर सांगतो. भक्त मंडळाचे सभासत्वाकरीला तुम्ही अर्ज ह्या 13 जणांकडे करायचा आहे, विश्वस्तांकडे. म्हणजे गावातील उद्या एखादा व्यक्ती भक्त करायचा आहे किंवा ट्रस्टमध्ये घ्यायचा आहे, तुम्ही अर्ज ह्या 13 जणांकडे करायचा की मला भक्त करून घ्या. मग तो अर्ज स्वीकारायचा का नाही हे ठरवणार. त्याच्यात असं सांगितले, भक्त मंडळाचे अर्ज स्वीकारायचा का नाही हे विश्वस्त ठरवणार. त्यांनी जर तुमचा अर्ज स्वीकारला तर तुम्ही त्यांना 2000 रुपयाची वर्गणी द्यायची, पावती फाडायची. पावती फाडल्यानंतरच तुम्ही त्याचे अधिकृत भक्त झालात. इथपर्यंत बी काय अडचण नाही, अधिकृत भक्त झालात तुम्ही. तुम्ही जर अधिकृत भक्त असाल तरच तुम्ही ट्रस्टला मतदान करू शकता आणि ट्रस्टमध्ये जाऊ शकता. तर मी थोडी माहिती घेतली. माझ्या माहितीप्रमाणे मी म्हणलं आता हे 13 जण निवडून आलेत, त्यांनी सांगितले आम्ही भक्तामधून निवडून येतोय कायद्यात. तर म्हणलं भक्ताची यादी असेल ना, काहीतरी 200, 400, 500 भक्त असतील. धर्मादाय आयुक्ताकडे माहिती मागितली वकिलांमार्फत. त्यांनी आपल्याला असं सांगितलं, एवढे 13 भक्त आहेत कोरेश्वराचे. आणि ते म्हणले 15 वर्षात एक भक्त वाढाय. वकिलांनी सांगितलं, जे आता नवनिर्वाचित अध्यक्ष केलेत का त्यांना ह्यांनी भक्त केलं, 2000ची पावती घेऊन भक्त केलं. आणि ते आता अध्यक्षपदाला त्यांनी त्यांचा अर्ज भरलाय. गावात त्यांचं अध्यक्ष म्हणून त्यांनी घोषणा केली. मग आता तुम्हाला योग्य वाटतंय का? कोरेश्वर महाराज ठरवणार भक्त कोण आहे माझा का हे 13 जण ठरवणार? आपली मागणी काय एकच, की तुम्ही कमीत कमी स्वतः ट्रस्टमध्ये गेलात, गावाचं काय म्हणणं नाही, तुम्ही चांगला कारभार करताय त्याच्याबद्दल आम्हाला दुमत नाही. आता कारभार कसा आहे ते गाव सांगेल, पण मी माझ्या तोंडी सांगत नाही. परंतु तुम्ही गावातल्या लोकांना जर भक्तच करायला तयार नाही तर म्हणायलाच तयार नाही तर मग माझं तेच म्हणणं आहे की ज्यावेळेस शिखराचं काम झालं त्यांनी अट काय घातली, 2000 रुपये द्यायचं आणि भक्त व्हायचं. मग लोकांनी 2000पासून 50,000, लाख, 1.5 लाखापर्यंत वर्गणी दिली मंदिराला. मग ते भक्त का झाले नाहीत? आता काय करा, भक्तची आठ काढा तर वर्गण आता रातापर्यंत काढा ती आठ.
आपण काढायला नाही ते 8 ते काढणार आहेत. 8 हे आपण घातलेले नाही, ते 13 जणांनी मिळून घातलेली 8 ही. आधी पहिलं सगळं होऊन द्या, पहिले मुद्दे होऊन द्या सगळे. आधी राहिलेले मुद्दे सांगा सगळे, नंतर घ्या. चालू मीटिंग मध्येच राहू दे, बरोबर आहे. काहीच नाही, आपण बघतच नाही सर, बघतच नाही आले कशा. बरं, आता पुढचा मुद्दा. एवढेच मुद्दे नाहीत अजून. आता आपलं काय म्हणणं आहे, हे झालेल्या अध्यक्षाला आपला आक्षेप नाही, कोणाचा विरोध करायचं कारण नाही, गावातलेच आहे, झाले ठीक आहे. परंतु यात्रा दरवर्षी भरते, आपली भरते ना, दरवर्षी लोक वर्गणी देतात. गावात सप्ताह असले किंवा डावाचे जरी लोक असले तरी 8-10 दिवस 15 दिवस आपण गावाला एकत्र बोलवतो, असा निर्णय घ्यायचा आहे. आता 8-10 दिवसानंतर आपण यात्रेचा नारळ फोडतो, हेच बोलवते ना सगळ्याला की यात्रा भरणारी आपली नारळ फोडा. मग ह्यांनी ट्रस्टचा अध्यक्ष नेमताना कुणाला बोलवलं गावातल्या? दरवर्षी यात्रा भरते, दरवर्षी आपण वर्गणी देतो, बरोबर आहे. तरी आपल्याला बोलवते ती की वर्गणीचा नारळ फोडायचा आहे, वर्गणीचा नारळ फोडायचा आहे, या. मग तुम्ही ट्रस्टचा अध्यक्ष नेमताना नेमकं कोणाला बोलवलं? आणि ह्या अटी तुम्ही कशासाठी टाकल्यात, जाचक अटी, की आमच्याकडं अर्ज करायचा, अर्ज केल्यानंतर आम्ही स्वीकारणार का नाही आम्ही ठरवणार. अर्ज स्वीकारल्यानंतर 2000ची पावती फाडायची, आणि पावती फाडल्यानंतर तुम्ही भक्त होणार, आणि तुम्ही भक्त झाल्यानंतर मतदान करणार, आणि मतदान झाल्यानंतर विश्वस्त निवडणार. असं काही नाही, 2000च्या ऐवजी 200 रुपये सुद्धा फिट होऊ शकतो. अहो, सोसायटी काही ट्रस्ट म्हणजे काय, सोसायटी का? पैसे लागतात कशाला म्हणाले, बघ सोसायटीला ठीक आहे, सभासद झाले, तेवढे जवळचे केले, मतदान केलं, सोसायटी ताब्यात घेतली. ही ट्रस्ट ताब्यात घ्यायला काय सोसायटी का? हे तुम्हाला काय वाटतं, ही अट गेली पाहिजे का नाही? ही जर नाही झालं तर यात्रा कमिटीनेच ते 13 आता कमिटी ह्यांनीच बसवायची, वर्गण ह्यांनीच 13 जणांनीच भरायची, आणि यात्रा 13 जणांनीच भरवायची. काय गावकऱ्यांनी वर्गणी द्यायची नाही, 13 जण, आणि रथ 13 जणांनीच वाढायचा, रथ सुद्धा 13 जणांनीच वाढायचे ह्यांनीच. वर्गाला मागायचं नाही, यात्रा ह्यांनीच भरायची, रथ ह्यांनीच वाढायचा 13 जणांनी, बाकी काहीच नाही. आता पुढचा एक मुद्दा सांगतो. आता पुढचा मुद्दा ऐका. ह्यांनी ही 4 मंदिरं ट्रस्ट मध्ये घेतलेत ना, बरोबर आहे. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर बी आमच्या ट्रस्टचा भाग आहे, त्यांनी ह्याच्यात उल्लेख केलाय, तुम्हाला ते पण दाखवतो. आता सगळी पत्रकार परिषद संपल्यानंतर तुम्हाला कोणाला पाहिजे त्यांनी पाहायला या. आता विठ्ठल रुक्मिणी मंदिर त्यांच्या अंडरमध्ये. आता 2 महिने झालं, 3 महिने झालं आपण भैरवनाथाचं जीर्णोद्धाराचं काम हाती घेतले. मग आता तिथले दगड उचलून नेले, तिथं वापरले, मग आता उरलेलं ट्रस्टचं काम आहे ते काढायचं. तुम्हाला काय वाटतं? दिंडीला वारकरी येत होते, तिथं दर्शनाला जात होते, महिलाही, एखाद्याच्या अंगावर पडलं असतं ते मंदिर, मग बातमी करायची होती का निवृत्तीनाथ दिंडीतील एका भाविकावर कोरेगाव इथे मंदिराचा ढाचा ढासळला, ते जखमी. तुम्हाला काय वाटतं, हे उचलायचं काम कोणाचं आहे? आता ट्रस्ट मध्ये मंदिर आहे म्हणलं उचललं पाहिजे कोणी. आता रथयात्रा भरणार आहे, रथयात्रा नंतर आता तिथं आपल्या हाजरे असतात, मग तुम्ही आदल्या दिवशी उचलताना दुसऱ्या दिवशी काय धुरळा सोडणार आहेत का त्यांच्या अंगावरती लोकांच्या? म्हणजे तुमचे जे असे मुद्दे आहेत. आता मला एकच गोष्ट सांगा, हे म्हणतात भक्त आम्हीच आहेत, म्हणजे ह्यांनी सांगितलंय त्याच्यात. आता नंतर किती वाढवलेत, काय वाढवले असतील हे आपल्याला सांगता येत नाही, पण ह्यांनी केलेल्या ह्याच्यात 2019 साली तर आम्ही भक्त एवढं दाखवलंय. परंतु आता आपल्या कोरेगावातून 2 दिंड्या पंढरपूरला जातात. किती दिंड्या जातात? कोणाच्या नावाने जातात? कोरेश्वर महाराजांच्या नावाने दिंड्या जातात, म्हणजे भक्तच घेऊन जातात ना. मग ह्याच्यापैकी कोण दिंडीत असतं मला सांगा, ह्या यादीपैकी जे 8-10 दिवस पायीला जातात घरदार सोडून, हे भक्त ओरिजिनल म्हणायचं का हे भक्त ओरिजिनल म्हणायचं? तुम्हाला काय वाटतं? मग त्यांना सुद्धा तुम्ही भक्त करून घेत नाहीत म्हणजे? आम्ही तुम्हाला विरोध करायचं कारण नाही, पण मला एकच गोष्ट तुम्हाला सांगायची की आपलं कोरेगाव मोठं आहे का जावळा मोठं आहे? कोणतं गाव मोठं आहे? जावळ्याच्या ट्रस्टनी शिंदे साहेबांच्या पाठीमागं लागून विश्वस्तांनी
ती ब वर्गामध्ये देवस्थान बसून घेतलं आणि काल त्यांची यात्रा झाली मागच्या 2 दिवसात, तर त्यांना 3 कोटी रुपये निधीचं ब वर्गातून असं शिंदे साहेबांनी पत्र त्यांच्या हातात दिलं का तर ते मंदिर ब वर्गात गेलं. मग आपल्याने नेमकं काय केलंय 15 वर्षात ती तरी एकदा गावाला येऊन सांगा. हा? नाही काय अडचण भाऊ, तुम्ही एखादा निधी आणलाय किंवा एखाद्या आमदाराकडे खासदाराकडे तुम्ही पत्र दिलंय आम्ही निधी मागणीचं, ही तरी गावाला दाखवा की आम्ही बाबा असा पाठपुरावा केलाय. त्या खासदारांनी नाही मदत करून दे पण पत्र तुम्ही दिलेलं बाबा एखाद्याला आमच्या मंदिराला निधी द्या असं पत्र, ते पत्र एकदा उद्या दाखवा गावाला की आम्ही असं एवढा पाठपुरावा केला पळालो. म्हणजे जवळा मंदिर आपल्यापेक्षा गाव लहान, मंदिर लहान, त्याचे भाविक कमीच, त्यांना 3 कोटी निधी येतोय. मग तुम्हाला वाटत नाही का की आपलं ही कंपाऊंड ही वगैरे नीट व्हावं ती? काय वाटतं तुम्हाला? आपण वेळोवेळी येणाऱ्या प्रतिनिधींना आपण मागतो, ट्रस्टीशी आपला काय हा, गावातले जे प्रमुख पार्ट्याचे लोक आहेत आमदार खासदारच्या जवळचे हे वैयक्तिक मागतात, पण ट्रस्टनी त्यांच्या लेटर पॅड वरती वैयक्तिक 13 जण एकत्र बसून एक मीटिंग करून कुठे गेलेले दाखवा. लेटर पण छापलंय की त्यांनी पण 7 वर्षात आहे का? नाही, लेटर पॅड छापायला 5 मिनिटाचं काम आहे, ते काय अवघड नाही. लेटर पॅडचा काही विषय नाही इथं. पण तुम्ही मागणी का केली नाही किंवा केली असेल तर किती विकास केला हे दाखवा. मंदिराचा विकास केला तर दिसला पाहिजे ना गावाला. आमचं म्हणणं अजिबात काय नाही. तुम्ही आता दुसरा विषय, यात्रा कमिटीच्या वर्गणीला बसताला, आता कुणी आला की तुझं दूध एवढे, तुला काय हे झालं वर्गणीला, तुझ्याकडे ट्रॅक्टर आहे, तुझ्याकडे ट्रक आहे, हे असं लोकांनी मला सांगितलंय, मला नाही म्हणले हे. बरोबर आहे, ती सांगते ती बोलते बोलते लोकांनी घेतलं मग काय 13 जणांच्या जेवर घेतलंय काय, ट्रॅक्टर घेतला तुझा काय, तुला काय भोग आलाय. हा, तुझं काय होतंय? आणि जे ट्रस्ट मध्ये ते जे बसणार आहेत मिटिंगला त्यांचीच वर्गण दरवर्षी किती वर्गण त्यांची असते, त्यांचीच वर्ग आहे ना, आधी मोठा चेक करा त्याच्यात जे बोलतात त्यांची वर्गणच त्यात कमी आहे. त्यांच्या बी घरातले कोणतरी सर्व्हिस आहेत, त्यांनी भरावून अगोदर लय मोठी त्याच्यात. ज्या माणसांनी वर्गण केली त्या माणसांची वर्गणी वाचायला तर काय हरकत नाही. किती लोक यादीत नावच किती असतात, 400 नावं असतात. 2 मिनिटाचं काम आहे यादी वाचायची. कधी यादी वाचली का ह्यांनी आजपर्यंत? कधीच नाही. हे मला वाटतं एवढे मुद्दे आहेत. आता तुम्हाला काय वाटतंय त्यांनी वैयक्तिक उभा राहून सांगा. आता वैयक्तिक एक सांगायचं राहिले आणखी की ह्यांनी जे गावात आता सांगितलं, अध्यक्ष निवड केली, गाववाल्यांनी अभिनंदन केलं, 100-200 लोक बोलून त्यांनी गाववाले काही 200-500 जेवण खावणं केले, आपल्याला ते विरोध नाही कोणालाच. परंतु हे गावात ठरलेलं काय ते धर्मादाय आयुक्ता पुढे ठरलेलं नाही. 7 तारीख मागितली त्यांनी धर्मादाय आयुक्ता पुढं, तिथंच आपण गाववाल्यांनी आक्षेप घेतला तर ही बॉडी पुन्हा बदलू शकतो. आक्षेप घ्यायचा पहिला, आक्षेप घ्यायचा पहिला आधी. बॉडी मध्ये अजून सदस्य वाढतात, नाही तर गोरेगावचा विकास पुढे 100 वर्षात होणार नाही. हे आहे असं राहिले तर विकासच होणार नाहीये. त्याच्यामुळे ही बरखास्त झाली पाहिजेत 100%. नाही हात पाय आपलं केले काय पाहिजे. म्हणणं आहे, हे करायनात, ह्यांना विरोध नाही आपला, पण तुम्ही काय सांगता पुन्हा बसल्यावर आमचं वय झालं आम्ही बळच करतोय. अरे द्या ना पोरांकडे, करू द्या ना त्यांना. दुसरं काय कोण नाही का गावात समाजासारखं? काय वाटतं तुम्हाला? पुजाऱ्याला बाहेर काढायचा निर्णय चालू आहे त्यांचा. काही झालं की पुजाऱ्या वेळीचं तुम्ही असंच पुजाऱ्याच्यामुळे उठलेलं आहे बघा ही बॉडी अख्खी. बरोबर आहे. पुजारी सांगतो आज माझ्या वडिलांचं ऑपरेशन झालंय, 7 महिने झालं मी कामधंदा सोडून येतोय. कारण ह्यांचं फक्त एवढंच की आम्हाला गुरव पाहिजे, आणि गुरव दिला तर ह्यांनी आमचं जेवढा उदरनिर्वाह आहे ते सुद्धा बंद केलाय. 10 रुपये जिथं देवा पुढे यायचेत त्याला सुद्धा पेट्या ठेवल्यात. आम्ही जगायचं कसं तुम्ही सांगा. तुम्हाला काय वाटतं तिथं सेपरेट मीटिंग ठेवली पाहिजे का? ह्याला थोडं गुरुवारला पैसे कुणालाच गावाला मान्य नाही आणि बरखास्त करायला पाहिजे. बॉडी कुणालाच मान्य नाही. सरपंच एक शब्द सांगा, एक शब्द सांगा सगळ्यांना. राव बरं, कोरेश्वर महाराजांच्या या पावनभूमीमध्ये आज आपण सर्वजण कोरेश्वराचे अस्सल भक्त
या ठिकाणी एका हाकेवरती जमलो आहोत. साधारण एक आठवड्यापूर्वी, बरोबर ना निळकंठ, एक आठवड्यापूर्वी हा विषय निघाला. त्याचं एक मूळ कारण आहे तात्या. आपण पाहतो सगळ्या देशामध्ये जर पाहिलं तर श्रीराम मंदिराच्या न्यासापासून तिथून कुठं दानधर्मचा भ्रष्टाचार सुरू झाला, तिथून खऱ्या अर्थाने न्यासाला आणि ट्रस्टीच्या याला वाचा फुटली. आपल्या तालुक्यातलं उदाहरण घ्यायचं झालं तर आता आपण पाहतो राशींचं ट्रस्ट निळकंठ बरखास्त झालं. कर्जतची काय भूमिका आहे, कर्जतला काय चाललंय तेही आपल्या सर्वांना ज्ञात आहे. आणि कर्जतचंच पाणी त्या कोरेगावला येतं म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही, बरोबर. आणि झालं काय, आता निळकंठनी जे महत्त्वाचे सगळे मुद्दे सांगितले किंवा यादी वाचून दाखवली, त्याच्यामध्ये निळकंठनी उल्लेख केला की 10-11 साली एक ग्रामसभा झाली होती आणि त्या ग्रामसभेमधून ही 13 लोकांची निवड केली. हे साहेब खोटं आहे. ग्रामसभा झालीच नाही, ग्रामसभा झालीच नाही. त्याचं कारण सांगतो. ज्यांनी कोणी ग्रामसभा घेतली किंवा आपण बॉडी ठरवणार आहेत असे म्हणले असतील त्यांच्या सोबतच मी होतो निळकंठ. पण मीही आजपर्यंत त्या अंधारात राहिलो. जोपर्यंत मला ही 13 नावं माहीत होत नाहीत, वाचून कोणी दाखवत नाहीत, तोपर्यंत मला वाटत होतं माझा बाप आहे ह्या 13 जणांमध्ये, एक सामाजिक प्रतिनिधी म्हणून, भक्त म्हणून. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी या माध्यमातून एक विचारू शकतो की आपल्याला यांना नेमकं भक्ताची व्याख्या काय हे विचारावं लागेल. भक्त म्हणजे नेमकं काय? भक्त म्हणजे मग रोज येऊन पूजा करणारा, अर्चा करणारा, का कोरेश्वर महाराजाची सेवा करणारा, का फक्त हे जे नाव वाचलेत तेवढेच भक्त? निळकंठनी सांगितल्याप्रमाणे की 13 जणांची बॉडी आहे, तिला सभासद असले पाहिजेत, 60, 70, 80, 100, 200, 400 असतील असा आमचा भ्रम झाला होता त्या. परंतु ज्यावेळेस अधिकृत वकिलामार्फत माहिती कळाली की फक्त कोरेश्वर महाराजाला नव्हे तर इथले जे 4 मंदिराचा अजून इतर मंदिराचा समावेश आहे, म्हणजे 5 मंदिराला फक्त कोरेगावात 13च भक्त आहेत. हे आपल्याला मान्य आहे का? मान्य होईल का आपल्याला हे? अजून एक त्याच्यामध्ये जाचक अट ती अशा प्रकारची आहे की या 13 जणांकडे 2 अर्ज करायचा आहे, मला भक्त करून घ्या. मग त्यांनी तो अर्ज स्वीकारायचा आहे. तो स्वीकारल्यावर आपल्याला 2000ची मागणी करायची, आपण ते 2000 द्यायचे आणि त्यांनी रितसर पावती द्यायची, तात्या मग आपण भक्त होणार. करायचं नाही. मला काय म्हणायचंय, ज्याची ऐपत नाही 2000 द्यायची किंवा 100 रुपये पण द्यायची गावातल्या प्रतिनिधीची, तो काय कोणी पाकिस्तानचा असणार आहे का भक्त म्हणून घ्यायला? तो भक्त ठरू शकत नाही का? ही संहिता, ही नियमावली त्यांनी रद्द केली पाहिजे. सगळा गाव भक्त झाला पाहिजे, सगळा गाव. 2000 रुपयाची जाचक अट जी आहे ती रद्द झाली पाहिजे. आणि त्यांनी मला अशी माहिती समजली की 7 तारीख मिळालेली आहे, त्या 7 तारखेला पुनर्गठित बॉडी होती आहे नंतर. तर या 7 तारखेला फक्त आपल्याला इथं जमूनच चालणार नाही, यात्रा तोंडावरती आहे. मुदतवाढ ही मिळू द्या. मी कोणाचीही कुणी पाठराखण करायची नाही. यात्रेचा पिरियड आहे, शेकडो वर्षाची परंपरा आहे. यात्रेला आणि देव कार्यामध्ये कुणीही आडवं आलेलं नाही, बरोबर. आपण तरी का निमित्त ठरायचं आणि त्यांनी तरी का फक्त देव आमचाच म्हणायचा, बरोबर. उद्या गावाची मीटिंग होईल, यात्रा कमिटीची मीटिंग होईल. यात्रा कमिटी म्हणून तर अनेक जणांना, 25 जणांना बोलवलं जातं आणि मग ती 25 जण, ती 21 जण असतील, 18 जण असतील. गावामध्ये तात्या विचार केला तर 33, 35, 37 आडनावाची माणसं राहतील, बरोबर. निळकंठनी एका समाजाचा उल्लेख केला, इथं जातीवर बोलायचं नाही. निळकंठनी सांगितलं 1/4 साधारण 1/4 आसपास असणारा आमचा राजपूत समाज आहे. का तो या ट्रस्टचा प्रतिनिधी ठरू शकत नाही का? तो कोरेश्वर महाराजांचा भक्त नाही? काढा कोरेगावमध्ये जे धार्मिक कार्यक्रम होतात त्या धार्मिक कार्यक्रमाच्या वर्गणीच्या याद्या, त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की 40% सहभाग राजपूत समाजाचा आहे. मोठे सप्ते बघा, दिंडी बघा, कुठलं काय. अजून एक निळकंठनी मुद्दा उपस्थित केला, गावातून 2 दिंड्या कोरेश्वर महाराजांच्या नावाने जातात. दिंडी चालकही भक्तच आहेत ना, त्यांचाही भविष्यामध्ये समावेश व्हावाच ना. उद्देश या ट्रस्ट होण्यापाठीमागचा एकच असतो की एखादी संस्था, एखादं न्यास स्थापन करायचंय, म्हणजे शासन दरबारी मागणी करता येते आणि शासनाकडून, शासनाने जे काय सध्या आता भरपूर सुविधा ठेवलेल्या आहेत. कोरेश्वर महाराजांमुळे कोरेगाव नाव आहे, कोरेंमुळे नाव आहे. कोरेश्वर भक्त होते, बरोबर, सिद्धेश्वराचे.
त्यामुळे कोरेगाव नाव पडलं. त्या कोरे आडनावाचा ट्रस्टीमध्ये एक बी भक्त नाही का भक्तच नाही म्हणून त्याचा समावेश करायचा. आपल्या निळकंठने जे सांगितलं सगळ्यांना घेऊन हे कारभार बघितला पाहिजे. हे घरंदाज किंवा पिढ्याने पिढ्या एकाच घरामध्ये न राहिले पाहिजे. हे सगळ्यांना घेऊन हे तरुण कंपनी किंवा या वर्ग जे आहेत अनेक वर्ग त्या वर्गामधून एक एक माणूस दरवर्षी बदली केला पाहिजे आणि त्या बॉडीवर आला पाहिजे असं माझं मत आहे. आणि प्रत्येकाला देवपूजा देव अर्चा पूजा ही सगळ्यांना मान्यच आहे ना. मग त्याच्यामध्ये एकच कायमस्वरूपी नसावा एकच नसावा की दर 5 वर्षांनी ह्यात बदल होऊन ती बॉडी त्या ठिकाणी बदल व्हावा ही आपली इच्छा. महाराजांचे भक्त म्हणजे सगळे कोरेगाव गावातील माणसं किंवा कोरेगावातील माणसं यांना भक्त प्रत्येकाला अधिकार द्या भक्त होण्याचा बिगर पैशाचा. आणि 2000 भरायचे आणि भक्त व्हायचा ही चुकीचं आहे. ही शरत काढून टाका त्या कागदावर. कागद आणलाय सगळ्या भक्तांना मुस्लिम समाजाचा माणूस सुद्धा इथं दर्शन येऊन भक्त पाया पडून जातो तो प्रेमाने कोरेश्वर महाराजांच्या. सगळ्याला अधिकार भेटावा ही माझी विनंती. अधिकारी लागते, CA लागते, रिटायर शिक्षक लागते, हे लोक ट्रस्टीवर असले पाहिजेत. जात बघून ट्रस्ट होत नाही, वारसा हक्काने ट्रस्टीचा अध्यक्ष बनता येत नाही. अध्यक्ष तर राहिला नाही कोरेगावात, सगळ्यात महत्वाचा मुद्दा. नाही त्याच्यामुळेच तर त्यांनी जिल्ह्याचा उल्लेख केलाय. जिल्ह्याचा उद्या आपण तसं म्हणून खोचय बरं का ती पण समजून घ्या. त्यांनी जो उल्लेख केलाय का हे जिल्ह्याला राहिलाय. उद्या एखादा आपल्यासारखा उठल आणि म्हणेल जो गावातच नाही त्याचा काय संबंध म्हणून त्यांनी तो जिल्ह्याचा उल्लेख केलाय. त्याच्यामध्ये जिल्ह्यातला भक्त मग आपण काय पाकिस्तानला राहतो का? राजपूत मळा जिल्ह्यातून येऊन चालतो तो अध्यक्ष म्हणून उदाहरणार्थ. मग ही 1.5 किलोमीटरवर असणारा काळे माळा असन, राजपूत मळा असन, साठवाडी असन, 6 वाड्या, इतकी मोठी लोकसंख्या, लाखावर मंदिराला वर्गणी देणगी आणि एवढं देऊन सुद्धा आता पुन्हा 2000 द्यावं लागणार आहेत. ह्याचं मला दुःख वाटतंय ना. त्यांनी ठरवायचे आणि 2 घेतात का नाही व्यक्त करतात का नाही ती एक काळजी जीवाला गोरच आहे मोठा. ज्यावेळेस मंदिर पाळलं त्यावेळेस ज्याला काय भक्तांसाठी वर्गणी द्यायची होती देवांसाठी त्यांनी ती बिन मागता दिली ना. त्यांना कोणी मागायला गेलं होतं का तू 25,000 दे, 50,000 दे. श्रद्धा म्हणून ना त्यांनी ती भक्त आहे म्हणूनच दिली ना. निळकंठने जी आता सगळं सांगितलं तरी त्याच्याबद्दल सगळ्यांनी सहभागी व्हावं हीच माझी इच्छा आहे. तू सांग त्यांना पण कोरेश्वराच्या पांडे जाते टिकत नाही. त्याने सांगितलंय त्याच्या घराहून जर नांगूर नाही फिरला तर मी साक्ष सांगतो कोरेश्वरासमोर सांगतो त्याच्या घराहून नांगूर फिरल्याशिवाय राहणार नाही. कोरेश्वराच्या पांडे सांगू शकत नाही त्याची भक्ती किती. कोरेश्वर महाराज सांगू शकतात की त्या व्यक्तीची माझ्या भक्ती किती. आता मला कळतंय असं पोपट काका खाटीर गावातले ज्येष्ठ व्यक्तिमत्व पहाटे 5-6ला दररोज दिवा येऊन मंदिरात लावतात. मग ते भक्त व्हायला पाहिजेत का नाही? काय वाटतं मला? बरोबर आहे ना. गोरख आबा पिशे असतील, आता नदीला पूल झाला, पहिला पूल नव्हता, त्या पाण्यातून यायचे दर्शन घेऊन जायचे. रेग्युलर वर्षानुवर्ष असं चालू आहे, एक दिवस खंड नाही. ते भक्त व्हायला पाहिजेत. आपले संतोष टेलर शेळके मंदिराचं काम चालू होतं शिखराचं, रोज सुरुवातीपासून पार कळसापर्यंत त्या व्यक्तीने पाणी मारलं. आता पण त्या मंदिराला झेंडे वगैरे लावायचे असते, लाइटिंगच्या माळा सोडायच्या असल्या तर संतोष टेलर वरती असतात. तुम्ही बघितलं नाही, बरोबर आहे ना सगळं? बरोबर आहे. त्यांना भक्त म्हणून किंवा विश्वस्त म्हणून संधी मिळायला काय अडचण आहे? काय वाटतं तुम्हाला? मग ह्यांना संधी दिल्या पाहिजेत सगळ्यांना. आपल्या म्हणण्यानुसार तुम्ही 13 जण राहणार आहेत, कारभार चांगला केला आहे, आम्ही तुमच्या कारभाराला नावं ठेवत नाहीत. परंतु तुम्ही आता 13ची बॉडी 15 करा, 17 करा, 21 करा, सर्वसमावेशक करा. सगळ्या जाती धर्माला बरोबर घ्या. दलित समाजाची एक घ्या, राजपूत समाजाची एक घ्या, वाहक पिशे काळे त्यांचा एक घ्या, इतर थोडा छोट्या मोठ्या मायक्रो ओबीसीचा एक घ्या आणि धनगर समाजाचा एक घ्या. असं करून बॉडी वाढवा. आणि 5 वर्ष झाले की त्यांना सगळ्या गाववाल्यांपुढे बोलून त्यांना नारळ द्या. पुढच्या 5 वर्षाला नवीन लोक भरा. ह्यावेळेस समजा वाघांचा घेतलाय तर पुढच्या पंचवार्षिकला पिशांचा घ्या, त्याच्या पुढच्या पंचवार्षिकला काळ्यांचा घ्या. तुम्ही घ्यायचंय ही, आम्ही घेणार नाही, तुम्ही घ्यायचं ही ट्रस्टवाल्यांनी.
आणि तुम्ही जर घ्यायला तयार नसताल आणि तुमचाच मनाचा कारभार असेल तर मग आम्ही समर्थ येतं तुम्हाला तिथं ठेवायचं का नाही. तुम्हाला वाटत असेल की आम्ही हे करून ते करू, आम्ही एकदा भूमिका घेतली आम्ही कडपर्यंत नेतो, ही पण कोणी विसरून चालायचं नाही. आम्ही तुम्हाला आजपर्यंत विनंती करतोय आणि उद्या बी विनंतीच करणार आहेत. सर्वसमावेश ट्रस्ट करा आणि गावाचं भांडण चव्हाट्यावर आणू नका. तालुक्याच्या पहिले आहेत ते सगळे गेले. कर्जत मध्ये चव्हाट्यावर आले, राशीन मध्ये चव्हाट्यावर आले. तुम्हाला आणखी वेळ आहे. तुम्ही गावाला सर्वांना विचारात घ्या. रथ यात्रा मोठ्या उत्साहात साजरी करू. तुम्ही फक्त जाहीर करा आम्ही असं असं घ्यायला तयार आहेत. आम्हाला कोरेश्वर महाराजांना विरोध करायचा नाही, रथयात्रेला विरोध करायचा नाही. आम्ही काल पण जेवढी वर्गणी दिली ह्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त देऊ, सगळेच जण देऊ गावाले. पण तुम्ही जे हा दुटप्पीपणा करताय आणि हुकुमशाही जी चालवली तेवढीच फक्त बंद करा. एवढीच तुम्हाला कोरेश्वर चरणी मी प्रार्थना करतो आणि तुम्हाला पण विनंती करतो आणि माझे भाषण संपवतो. आणि 7 तारखेच्या अगोदर त्यांनी 3, 4, 5 तारखेला आपल्याला भूमिका सांगितली. आपण त्यांना विरोध नाही करायचा. त्यांनी भूमिकाच नाही स्पष्ट केली तर आपण सगळ्यांनी मिळून 200-400 लोकांच्या सह्या घेऊ आणि मग त्याला विरोध करायचा का नाही. तुम्ही कोरेश्वर महाराजांना स्मरून सांगा करायचा का नाही. उद्याच्याला नाही तर ह्याला बोलव त्यानंतर त्याला बोलव त्यानंतर तू गप बसन असं करायचं नाही. जे कोरेश्वरांचे खरे भक्त आहेत तेवढेच आमच्या बरोबर राहा. इथं काय कोणाच्या पार्ट्या नाहीत का वैयक्तिक काय विषय नाही. कुणाला बी संधी द्या तुम्ही. आमचं म्हणणं नाही ह्याला संधी द्या त्याला, तुम्ही कुणालाही संधी द्या पण काम करणाऱ्यांना संधी द्या. काम करणाऱ्यांना संधी द्या. त्यांना सांगा या 5 वर्षात तुमचा विकास दिसला तर ठीक, 5 वर्ष पूर्ण झाले त्या दिवशी तुम्हाला नारळ मिळणार आहे. आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जतमध्ये. गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा. शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह, खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी. गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू. मग वाट कसली बघताय, एकदा भेट द्याच. गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे. ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत. संपर्क 8600226868, 8208585202 आणि 9404 120069.